नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, श्री भगवंत क्लासेस मध्ये आपले स्वागत। आज आपण रेशो प्रपोर्शन क्लास 6 प्रॅक्टिस सेट नंबर 27 सोडवणार आहोत। बघा पहिलं गणित प्रॅक्टिस सेट नंबर 27 मध्ये दिलेले आहे, इन ईच एक्झाम्पल बिलो फाइंड द रेशो ऑफ फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर। Find the ratio of first number to the second। Find the ratio of first number to the second number। त्यातलं पहिलं गणित बघा, (24, 56) the ratio of 24 to 56 काय सांगितलेलं आहे, फर्स्ट नंबर टू सेकंड नंबर, म्हणून हा फर्स्ट नंबर घेतला, हा सेकंड नंबर घेतला। पहिल्या नंबरचा दुसऱ्या नंबरशी रेशो काढायचा आहे आपल्याला। जर सेकंड नंबर टू फर्स्ट नंबर म्हटले असते तर 56 टू 24 घेतलं असतं। ठीक आहे, आता हे बघा, therefore 24 is to 56। आता हे 24 आणि 56 कुठल्या एकाच पाड्यामध्ये आहे ते आपल्याला शोधायचं आहे। 24/56 8 3 24, 8 7 56, 8च्या टेबल मध्ये आहे। 8 3 24 आणि 8 7 56। 8 8 कॅन्सल झाले, 3/7। Therefore 3 is to 7, this is your answer। दूसरं गणित बघा, 63 and 49। 63 and 49, the ratio of 63 to 49। The ratio of 63 to 49 बघा मग, 63 is to 49 म्हणजेच 63/49। आता या दोन्ही संख्या ज्या पाड्यात आहे, म्हणजे एकाच संख्येने दोन्ही संख्यांना भाग द्यायचा आहे। 7च्या टेबल मध्ये दोन्ही संख्या आहे, 7 9 63 आणि 7 7 49। 7 7 कॅन्सल झाले, 9/7 म्हणजेच काय, 9 is to 7। दिस इज युअर आन्सर। तिसरं गणित बघा, 52 आणि 65। The ratio of 52 to 65, 52 is to 65 म्हणजेच 52/65। आता या दोन्ही संख्या 13च्या टेबल मध्ये येतात। 13
4 जा 52 3 चौक 52 आणि 13 5 जा 65 3 5 62 13 कॅन्सल होतील 4/5 मग आपला आन्सर आला आन्सर इज इक्वल टू 4:5 दिस इज युअर आन्सर नेक्स्ट चौथं गणित 84 16 the ratio of 84 to 60 मग कशा पद्धतीने घ्यायचं बघा 84:60 is equal to 84/60 12च्या टेबल मध्ये दोन्ही संख्या आहे म्हणून 12 ने दोघांना डिवाइड करायचं आहे 12 7 84 12 7 84 आणि 12 5 60 12 6 जा 12 5 60 12 5 जा 60 12 कॅन्सल झाले 7/5 म्हणजेच आपला आन्सर आला आन्सर इज इक्वल टू 7:5 दिस इज युअर आन्सर पाचवं गणित बघा 35 65 the ratio of 35 to 65 म्हणजेच 35:65 म्हणजेच काय असं लिहू शकतो आपण 35/65 आता ह्या दोन्ही संख्या कुठल्या पाड्यात आहे किंवा कुठल्या संख्येने त्यांना भाग जातो ते बघू 5ने भाग जातो 5 7 35 आणि 3 5 65 मग बघा आता 5 7 जा 35 आणि 13 5 जा 65 5 5 कॅन्सल झाले 7/13 म्हणजेच आपला आन्सर आला आन्सर इज इक्वल टू 7:30 पुढचं गणित बघा 6वं गणित 121 आणि 99 the ratio of 121 to 99 दोन्ही संख्येला 11 ने भाग जातो 121/99 म्हणजेच 121:99 म्हणजेच 121/99 म्हणजेच बघा 11 × 11 11चा वर्ग येतो 121 आणि 11 × 9 11 कॅन्सल 11/9 म्हणजेच 11:9 दिस इज युअर आन्सर प्रॅक्टिस सेट 28 मधला क्वेश्चन 1 कंप्लीट झाला आहे आता क्वेश्चन 2 फाइंड द रेशो ऑफ फर्स्ट क्वांटिटी टू सेकंड क्वांटिटी बघा मग क्वेश्चन 2 फाइंड द
रेशियो ऑफ फर्स्ट क्वांटिटी टू second. Find the ratio of first quantity to second quantity. पहिलं गणित बघा 25 बेड्स आणि 40 बेड्स. क्वांटिटी सेम आहे, इकडे पण बेड्स आहे, इकडे पण बेड्स आहे. मग बघा द रेशिओ ऑफ 25 बेड्स टू 40 बेड्स म्हणजेच 25:40 म्हणजेच 25/40 असं लिहून घ्यायचं आहे. आता या दोन्ही संख्यांना कुठल्या एकाच संख्येने भाग जातो ते बघा. 5 ने देऊ, 5 5 25, 5 5 25, 5 48, 5 8 40, 5 5 कॅन्सल, 5/8 म्हणजेच आपला आन्सर आलं 5:8. Answer is equal to 5:8. This is your answer. पुढचं गणित बघा, दुसरं गणित. ₹40 आणि ₹120. ₹40 and ₹120. मग बघा द रेशो ऑफ ₹40 आणि ₹120. क्वांटिटी सेम आहे, इकडे पण रुपीज आहे, इकडे पण रुपीज आहे. कुठल्याही एकामध्ये जर पैसे असते तर त्याचे रुपीज मध्ये किंवा पैसेमध्ये रूपांतर करून क्वांटिटी सेम करून घ्यायची आहे. मग बघा 40:120 म्हणजेच 40/120. एका संख्येने दोघांना भाग द्यायचा आहे. 4 त्रिक 12 होतात, 4 3 12 म्हणजेच 40 1 40 आणि 40 3 12. 4 त्रिक 12 होतात, 4 3 12 म्हणून आपण डायरेक्ट 4 ने म्हणजे 40 ने भाग दिलेला आहे. 0 तसा घेतला आहे. 40 1 40, 40 3 12. 40 40 कॅन्सल झाले. 1/3 म्हणजेच आपला आन्सर आलेला आहे. Answer is equal to 1:3. This is your answer. तिसरं गणित बघा 15 minutes and 1 hour. 15 minutes आणि 1 hour. बघा आता इथं क्वांटिटी सेम नाहीये. इकडे मिनिट्स दिलेले, इकडे आवर्स दिलेले आहे. म्हणून आवर्सचं मिनिट मध्ये रूपांतर करून घ्यायचं आहे. मग आपण therefore 1 hour is equal to 60 minutes. 60 minutes. आता बघा the ratio of 15 minutes to 60 minutes. मग
बघा 15:60 इज इक्वल टू 15/60. 15च्या पाड्यात म्हणजे 15च्या टेबलमध्ये दोन्ही संख्या आहे. 15 × 15 आणि 15 चौक 60. 15 × 4 = 60. बघा मग 15 कॅन्सल झाले. 1/4 म्हणजेच आपला आन्सर इज इक्वल टू 1:4. दिस इज युअर आन्सर. चौथं गणित बघा. $30 लिटर्स आणि 24 लिटर. 30 लिटर आणि 24 लिटर यांचा रेशो काढायचा आहे. क्वांटिटी सेम आहे, इकडे लिटर आहे, इकडे लिटर आहे, तेव्हा बदल करण्याची गरज नाही. द रेशो ऑफ 30 liters to 24 liters. बघा मग 30:24 म्हणजे 30/24. दोन्ही संख्या कुठल्या एका पाड्यामध्ये आहे तर 6च्या पाड्यामध्ये आहे, म्हणजे 6ने दोन्ही संख्यांना भाग जाईल. 6 × 5 = 30 आणि 6 × 4 = 24. 6 × 5 = 30 आणि 6 × 4 = 24. 6 कॅन्सल झाले. बघा मग 5/4 म्हणजेच 5:4 म्हणजेच आपला आन्सर काय आला. आन्सर इज इक्वल टू 5:4. दिस इज युअर आन्सर. पुढचं गणित बघा. 5वं गणित. 99 kg आणि 44,000 ग्रॅम. आता इथं 99 kg दिलेला आहे, इथं 44,000 ग्रॅम दिलेला आहे. आता हे क्वांटिटी सेम नसल्यामुळे ग्रॅमचं आपण किलोग्रॅम मध्ये करून घेऊ. बघा मग 44 ग्रॅम इज इक्वल टू 44,000/1000 kg. आता 1000 ने काय डिवाइड केला आपण तर 1 kg 1 किलोग्रॅम इज इक्वल टू 1000 ग्रॅम. ओके. हे 3 शून्य गेले, हे 3 शून्य गेले, म्हणजेच 99 kg 44 kg आलं उत्तर. म्हणजेच 99 kg आणि 44 kg. मग बघा द रेशो ऑफ 99 kg to 44 kg. ओके. 99:44. बघा मग 99/44 दोन्ही संख्या 11च्या टेबल मध्ये आहे. 11 × 2 = 9 आणि 11 × 2 = 4. 11 × 4 = 44 आणि 11 × 9 = 99. बघा मग 11 कॅन्सल झाले. 9/4 मग आपला आन्सर आला. आन्सर इज इक्वल टू 9:4. दिस इज युअर आन्सर.
सहावं गणित 1 लिटर आणि 250 मिलीलिटर. 1 लिटर आणि 250 मिलीलिटर. क्वांटिटी सेम नाहीये. क्वांटिटी सेम नसल्यामुळं आपल्याला लिटरचं मिलीलिटर मध्ये करून घ्यावं लागेल. आता बघा, लिटरचं मिलीलिटर करताना 1 लिटर इज इक्वल टू 1000 मिलीलिटर. मग बघा, 1000 मिलीलिटर आणि 250 मिलीलिटर. मग बघा, the ratio of 1000 milliliter to 250 milliliter. म्हणजेच काय, 1000 is to 250 म्हणजेच 1000 upon 250. 25 × 100, 25 × 25. बघा मग कशा पद्धतीने 25 च्या टेबल मध्ये दोन्ही संख्या आहे. आणि 250 × 1. हा शून्य कट केला तरी चालेल किंवा इथं घेतला तर 250 × 4 आणि 250 × 1. आता 250 कॅन्सल झाले. बघा मग 4/1 म्हणजेच 4:1. दिस इज युअर आन्सर. 4:1. सातवं गणित 1 रुपी सातवं गणित बघा, 60 पैसे आणि 1 रुपी. 60 पैसे 1 रुपी. क्वांटिटी सेम नाहीये. इथं पैसे दिलेले, इकडे रुपी दिलेला आहे. तर मग रुपीचं पैसेमध्ये रूपांतर करून घ्यायचं आहे. 1 रुपी इज इक्वल टू 100 पैसे. मग बघा, 60 पैसे आणि 100 पैसे. मग the ratio of 60 पैसे to 100 पैसे. बघा, 60:100 म्हणजे 60/100. 10 ने डिवाइड करा. 10 multiplied by 6 आणि 10 multiplied by 10. 10 multiplied by 10 100 and 10 multiplied by 6 is 60. 10 cancel. 6/10 म्हणजेच आपला आन्सर आला. आन्सर इज इक्वल टू 6:10. दिस इज युअर आन्सर. पुढचं गणित बघा, 8वं गणित 1/2 kg क्वांटिटी उलटी झाली. 750 ग्रॅम आणि 1/2 kg. आता 1/2 kg म्हणजे काय, 1/2
kg इज इक्वल टू 500 ग्रॅम. 1/2 kg म्हणजे किती? 500 ग्रॅम. आता बघा 750 ग्रॅम आणि 1/2 किलोग्रॅम. बघा मग द रेशो ऑफ 750 ग्रॅम टू 500 ग्रॅम. सेवन हंड्रेड फिफ्टी इज टू 500 म्हणजे 750 अपॉन 500. 25 ने भाग जातो. शून्य कट केला तरी चालेल, ठेवला तरी चालेल. ठेवला तर मग 250 होतील. 250 आणि 250 25 दुने 50 आणि 25 त्रिक 75. बघा 250 कॅन्सल झाले. 3/2 म्हणजेच आपला आन्सर आला. आन्सर इज इक्वल टू 3:2. दिस इज युअर आन्सर. 9वा गणित बघा. गणित 125 सेंटीमीटर आणि 1 मीटर. आता बघा देअरफॉर क्वांटिटी सेम नाही. इकडे सेंटीमीटर आहे, इकडे मीटर आहे. म्हणजे मीटरचं सेंटीमीटर मध्ये करून घ्यावं लागेल. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. मग बघा द रेशो ऑफ 125 सेंटीमीटर टू 100 सेंटीमीटर. बघा मग 125 इज टू 100 म्हणजेच काय? 125 अपॉन 100. 25 ने भाग जातो. 25 5 जा 125. 25 5 25 असे आणि 25 4 जा 100. 25 कॅन्सल झाले. 5/4 म्हणजेच 5:4. मग आपला आन्सर आला. आन्सर इज इक्वल टू 5:4. दिस इज युअर आन्सर. रेशो प्रपोर्शन प्रॅक्टिस सेट नंबर 28 चालू आहे आपला क्लास 6. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 बघा. Rima has 24 notebooks and 18 books. Find the ratio of notebooks to books. नोटबुक्सचा बुक्सची काय रेशो आहे तो काढायचा आहे. मग सोल्युशन बघा. The ratio of नोटबुक टू बुक. नोटबुक किती दिलेला आहे? 24 नोटबुक दिलेला आहे, 18 बुक दिलेला आहे. मग रेशो ऑफ 24 नोटबुक्स टू 18 बुक्स. द रेशो ऑफ 24 नोटबुक्स टू 18 बुक्स. बघा मग 24 is to 18.
म्हणजेच काय 24/18 कुठल्या पाड्यामध्ये आहे 6 च्या टेबलमध्ये दोन्ही नंबर आहे म्हणजे 6 ने दोन्ही नंबरला डिवाइड करायचा आहे 6 4 जा 24 आणि 6 3 जा 18 बघा 6 6 कॅन्सल झाले 4/3 म्हणजेच काय उत्तर आलं आपलं आन्सर इज इक्वल टू the ratio is 4:3. This is your answer. Question number 4 बघा 30 cricketers and 20 खो-खो players are training on a field. एकाच मैदानावर 30 क्रिकेटर आणि 20 खो-खो प्लेयर ट्रेनिंग घेत आहेत. व्हॉट इज द रेशो ऑफ क्रिकेटर्सचा रेशो विचारलेला आहे टू टोटल प्लेयर्स. टोटल प्लेयर विचारलेला आहे. टोटल प्लेयर किती आहे बघा तर मग सोल्युशन क्रिकेट टोटल प्लेयर इज इक्वल टू आधी टोटल प्लेयर काढायला लागतील ना. टोटल प्लेयर्स इज इक्वल टू क्रिकेटर्स प्लस खो-खो प्लेयर्स. टोटल प्लेयर इज इक्वल टू क्रिकेटर प्लस खो-खो प्लेयर. क्रिकेटर किती आहे 30 खो-खो प्लेयर किती आहे 20 म्हणजे टोटल प्लेयर किती आले 50. आता बघा टोटल प्लेयरची संख्या मिळालेली आहे रेशो ऑफ क्रिकेटर टू टोटल प्लेयर. मग क्रिकेटर आधी घ्यायचे क्रिकेटर 30 आणि इज टू टोटल प्लेयर 50. बघा मग 30 इज टू 50 is equal to 30/50. बघा मग 10 ने दोन्ही नंबर डिवाइड करता येईल 3 into 10 म्हणजे 30 into 5 into 10 म्हणजे 50. बघा 10 कॅन्सल 3/5 म्हणजेच आपला आन्सर काय आलं आन्सर इज द रेशो इज 3:5. दिस इज युअर आन्सर. क्वेश्चन नंबर 5 बघा स्नेहल हॅज रेड रिबन दॅट इज 80 सेंटीमीटर लॉन्ग. किती आहे 80 सेंटीमीटर. and blue ribbon 2.20 meter long. What is the ratio of red ribbon to the blue ribbon? आता क्वांटिटी सेम नाहीये. रेड रिबन जी आहे ती 80 मीटर लॉंग आहे 80 सेंटीमीटर लॉंग आहे आणि ब्ल्यू रिबन जी आहे ती 2.20 मीटर लॉंग आहे. मग मीटरचा आपल्याला सेंटीमीटर मध्ये करून घ्यावं लागेल. सोल्युशन बघा 2.20 मीटर इंटू 100 ने का मल्टिप्लाय करायचं तर 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. ओके 100 ने मल्टिप्लाय केल्यावर 220 सेंटीमीटर झालेलं आहे. ब्ल्यू रिबन आपल्याला सेंटीमीटर मध्ये आपण केलेलं आहे त्याचं कन्व्हर्शन. मग रेशो बघा the ratio of red ribbon to blue ribbon. The ratio of red ribbon to blue ribbon. मग किती आहे रेड रिबनची लांबी किती आहे 80 सेंटीमीटर. बघा मग 80 सेंटीमीटर इज टू
220 सेंटीमीटर. म्हणजेच काय 80/220. बघा मग बीच्या पाड्यामध्ये दोन्ही संख्या आहेत. तू पेन म्हणजे 2 भाग जाऊ शकतो. 2 4 8. हा शून्य तसा ठेवला तरी चालेल, कट केला तरी चालेल. मग आपण शून्य जर ठेवला तर इथे 20 घ्यावे लागतील आणि शून्य जर काढला 2 घ्यावे लागतील. 20 म्हणजेच 2 4 8 आणि 20/11 म्हणजे 11×2 22. ओके, अशा पद्धतीने झालेलं आहे. 20 20 कॅन्सल. 4/11 म्हणजेच आपलं आन्सर आलं. आन्सर इज इक्वल टू द रेशो इज 4:11. दिस इज युअर आन्सर. बघा रेशो प्रपोर्शन मधला क्वेश्चन नंबर 6 नंबरचं गणित. शुभम्स एज टुडे is 12 years and father's age is 42 years. शुभमचं आजचं वय 12 वर्ष आहे आणि त्याच्या वडिलांचं वय 42 वर्ष आहे. शुभम्स मदर इज यंगर दॅन हिज फादर. शुभमची आई त्याच्या वडिलांपेक्षा लहान आहे बाय 6 years, 6 वर्षाने लहान आहे. फाइंड द फॉलोइंग रेशो. ह्या माहितीवरून खालचे रेशो काढायचे आहे. रेशो ऑफ शुभम्स एज टू हिज मदर्स एज टुडे. आत्ताचं जे आईचं वय आहे त्याच्याशी शुभमच्या वयाचा रेशो काढायचा आहे. त्याच्यानंतर दुसरं दिलेलं आहे रेशो ऑफ शुभम्स मदर एज टू हिज फादर्स एज टुडे. आईच्या वयाचा वडिलांच्या वयाशी रेशो काढायचा आहे आजच्या वयानुसार. When Shubham was 10 years old, the ratio of his age to his mother's age then. म्हणजे शुभम जेव्हा 10 वर्षाचा होता तेव्हा आईच्या वयाचा आणि शुभमच्या वयाचा रेशो काढायचा आहे. तर सर्वप्रथम आपल्याला शुभमच्या आईचं वय काढावं लागेल. मग सोल्युशन बघा. लेट अस फाइंड शुभम्स मदर एज टुडे. आजचं वय काढायचंय आपल्याला. आता त्यांनी सांगितलेलं आहे का वडिलांपेक्षा 6 वर्षांनी लहान आहे. म्हणजेच काय वडिलांचं 42 वर्ष आहे. मग बघा शी इज younger than his father by 6 years. आई 6 वर्षाने लहान आहे म्हणून therefore mother's age is equal to 42 minus 6. वडिलांचं वय 42 वर्ष आहे त्याच्यातून 6 वजा करायचे आहे. बघा मग आईचं वय आलं 36 years. आईचं वय आलं 36 year. आता पहिलं बघा रेशो ऑफ शुभम्स एज टू हिज मदर्स एज टुडे. आता आईचं वय मिळालेलं आहे. मग बघा पहिलं द रेशो ऑफ शुभम्स एज टू मदर्स एज टुडे. शुभमचं वय दिलेलं आहे 12 वर्ष. 12:12
36 म्हणजेच 12/36. 12 ने डायरेक्ट डिवाइड करायचं आहे. 12 च्या टेबल मध्ये दोन्ही संख्या आहे म्हणजेच 12:1 आणि 12 1 जा 12 आणि 12 3 जा 36. 32 36. 12 कॅन्सल. 1:3 म्हणजेच आपला आन्सर काय आला पहिल्या प्रश्नाचं 1:3. पहिला प्रश्न आहे रेशो ऑफ शुभम्स एज टू हिज मदर एज किती आलं आजच्या वयानुसार 1:3 1:3. दुसरा प्रश्न बघा याच्यातला द रेशो ऑफ शुभम्स मदर एज टू हिज फादर्स एज टुडे. बघा मग दुसऱ्या प्रश्नाचं सोल्युशन. The ratio of mother's age to father's age. Today. आजच्या वयाचा. आजचा आईचं वय किती काढलं आपण 36 इयर्स. 36 आणि वडिलांचं 42. आईचं 36 इयर वडिलांचं 42 इयर्स. बघा मग 36/42. 6च्या टेबल मध्ये दोन्ही संख्या आहे 6 6 36. sin 6 जा 36 आणि sin 7 42. 6 7 जा 42. बघा मग 6 6 कॅन्सल. 6/7 म्हणजे 6:7. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं आहे रेशो ऑफ मदर्स एज टू फादर्स एज 6:7. This is your answer. क्वेश्चन नंबर 6 मधला थर्ड रेशो काढायचा आहे आपल्याला. वेन शुभम वॉज 10 years old. 10 वर्षाचा असेल शुभम त्यावेळेस द रेशो ऑफ हिज एज टू हिज मदर्स एज. आता शुभम जर 10 वर्षाचा असेल म्हणजे 2 वर्षांनी लहान असेल तर आई सुद्धा 2 वर्षाने लहान असणार आहे. मग बघा सोल्युशन. Shubham's today's age is equal to 12 years. मग बघा when Shubham is 10 years old, his mother is 36 minus 2. बघा when Shubham is 10 years old, his mother is 36 minus 2 years old. ओके म्हणजेच काय शुभम 2 वर्षाने लहान झाला तर आई सुद्धा 2 वर्षाने लहानच होईल ना. मग किती झालं आईचं वय त्यावेळेस 34 इयर्स. मग बघा 10:34. शुभमचं वय 10 वर्ष तर आईचं वय 34 इयर्स म्हणजे 10/34. Therefore बघा मग आता 2ने भाग देऊ. 2 1 जा 2, 2 5 जा 10, 2 1 जा 2, 2 17 34. 17 2 जा 34, 5 2 जा 10.
बरोबर का? 17 दुने 34, 5 दुने 10. ओके, हे दोन गेले, हे दोन गेले. बघा मग 5/70 म्हणजेच आपलं आन्सर काय आलं? 5:70. बघा मग तिसरा रेशो आपण शोधला आहे. तिसरा रेशो काय आला? 5:70. मग बघा शेवटी असा आन्सर लिहायचा आहे. आन्सर इज इक्वल टू the required ratio is पहिलं आलं 1:3, दुसरं आलं 6:7 आणि तिसरं आलं 5:70. This is your answer. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट नंबर 28 आपला कंप्लीट झालेला आहे रेशो प्रपोर्शन मध्ये क्लास 6. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.